जाणार. आणि म्हणून बघा आता थोडासा त्याला आवाज वाढवा पाहिजे. हा हॅलो हॅलो हा बघा करू ना सुरुवात. हा म्हणून माकड काय म्हणतो, माकड काय म्हणतो, माझी दाल. आता मी घासून घासून दाल हे त्याला माहिती होतं. म्हणून सांगतोय बाबा, म्हणून सांगतोय जग गेलाय चंद्रावर. बघा जग कुठे गेलाय, तुम्ही राहिलो ढाकपुरीच्या डोंगरावर गुराला. कारण बाबा तुम्हाला आजही सांगतो, तुम्हाला आजही सांगतो, 1 तास बोलले, 1 तास बोली बारी गेली. विषय पण एकच बोलचा, विषय एकच. पेन स्वतःचा नाही, वही स्वतःची नाही, लेखणी स्वतःची नाही, शाही स्वतःची नाही. भले राजेश बाबा अजून शिकतोय शकते, भले लेखणी राजेश भाऊ अजून करत नाही, मी मान्य करतो. पण कुणाची मुसली आणत वेळ वाकडी आहे. माझी मी स्वतः माझ्या बापाच्या सल्ल्यानं, त्यांच्या आशीर्वादानं आजही लेखणी वेळ वाकडी आमची आम्हाला. पण ह्याचा विचार करा, 1 तास 1 तास आणि गेलो बुवा होणार. पांढऱ्या शाहीचा पेन कोणाचा आहे मग? ते बोलले, ते बघाशी बोललंय म्हणतात केना शाही पांढरी आहे ना. आता तुमच्या कशी ठेवा, आम्हाला कसा दाखवता, बरोबर आहे ना. पण अभिमान आहे बाबा, अभिमान आहे. आजचा 5वा कार्यक्रम, अजून 2 बाकी आहे. पण एकच विषय, लेखणी येत नाही, हाव येत नाही आणि ताव येत नाही, तरी पण माझा रसिक राजा राजेश भाऊच्या बागे हाऊसफुल करतो, याचा मला अभिमान आहे. बस बाकी बाकी ह्या सरड्याची उडी कोकणापर्यंतच, त्याच्या पलीकडे हे उड्या मारू शकत नाही. आणि म्हणून बुवा तुम्हाला बरंच काही नाही बोलायचं होतं, पण वेळ पण कमी आहे, वेळ पण कमी आहे. राजेश भाऊनं काय बाडी केली आहे, माझ्या समाजाला आवडले बुवा. तुम्ही आपलं येऊन किती पण बोला आहे ना, साड्या 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 काय म्हणते, काय म्हणतात, साड्या साड्या साड्या. माझा मी म्हणतो एका नंतर माझ्या गवळणी साध्या साध्या. माझा मी म्हणतो थंड वाल्या वाल्या वाल्या. असा काढतोस टाकील तुमच्यावर. पण मी काय नाही, खरं सांगतो तुम्हाला, शक्ती तुला, कधी तुला आज खऱ्या अर्थानं एका वेगळ्या उंचीवरती चाललाय बुवा. आणि त्याचा मान आणि सन्मान ठेवून बुवा वारी करताय म्हणून बघा. बरं काय म्हणतो बुवा कशी पैसा आलं म्हणून बघा. बक्षीस आलेलं आहे श्री गंगाराम हरावडे, सरपंच गाव तामोड, दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. कुमार किरण मंगार, दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माऊली कृपा फर्निचर, माऊली कृपा सप्लायर्स, प्रतीकदादा देवघरकर, दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अमोलदादा हरावडे, माऊली कृपा ट्रान्सपोर्ट हरावडे बंधू, दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बुवा मुलांच्या पहिल्या बारीची जी एंट्री झाली ती सुंदर एंट्री झालेली आहे. आणि सर्व माझ्या या बक्षिसांना शागिरी महाराजचा पुरस्कार करतो. सिद्धिविनायक कलापथक, झोपडी कानकर, शंकर दळवी, सदालाल घराणे यांचे शाहीर, विजयदादा घोंगरे यांच करून राजेश बुवा निकम यांच्या या भेटीसाठी 201 रुपयाचा 72 पारितोषिक आलाय. मानाचा मुजरा करतो. तसेच साई सुमन ट्रॅव्हल्सचे मालक समीरदादा मोरे, नानावळे खेड, दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. मानाचा मुजरा करतो. तसेच खेड तालुका उद्योजक श्री अमित मधुकर जाधव, गाव निळवणे, शक्तिवारी शाहीर राजेश दादा निकम या दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे बारी खंडवा, आता ह्याला खोत नव्हतं बोला कसा तो ऐका. तसेच मित्रांनो या कोकणातील एक सुप्रसिद्ध असं नमन, ज्या नमनानं संपूर्ण कोकणला वेळ लावलेला आहे, असे हौशी नमन नाट्य मंडळ गोळवली या माझ्या नमन मंडळाच्या कलाकाराकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलाय. मानाचा मुजरा करतो बघा. म्हणून काय म्हणाले थोडक्यात यांच्या भाताकडे एका मोकळ्यात उडवतो कशाने ऐका. काय कशी म्हणालं, आता म्हणतात नवरा म्हणतात भेटवाला आहे, आता नवरीला म्हणतात काय म्हणतात पदर पदर. पण त्याला काय टोपी, तुमची उचली टोपी मी घालू, मला टोपी घालता येत नाही, मी पण घालत. पण बुवा
शाहिराच्या डोक्यावरती ज्या दिवशी टोपी येते त्यावेळेस तो शाहीर या समाजाचा, या कलेचा काहीतरी देणेगिरी लागतो आणि त्या योग्यतेचा, त्या पात्रतेचा अजून हा राजेश बुवा झालाच नाही. म्हणून बुवा डोक्यावर टोपी घालत नाही. नाहीतर ज्या दिवशी डोक्यावर टोपी घालत त्या दिवशी तुम्हाला डोक्यावरचा फेटा काही उतरवायला नको. म्हणून सांगतो म्हणून सांगतो एका मोकळ्या जास्त हे करणार नाही आहे ना. ते आली आली फुगा आला त्याला. मी म्हटलं झालं आता चड्डी पिवळी झाली फुगाची. एवढं कशाला एवढा चांगला सावून लागला. काय गरज पण त्यांनी माझं कौतुक पण केलंय बुवा. त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. थँक्यू सो मच. माझं कौतुक त्यांनी केलं. पहिला विषय ते काय म्हणालं की म्हणतात नवरा म्हणतात फेटावाला आहे, बायकोला म्हणतात पदर घाला. आता फेटावाला नवऱ्यासाठी विषय कसा बायको नाही बघा म्हणून म्हणतो. अहो लंडीला नवरा एवढं वावरलं पानं खातात. असं काय करू, कसं काय करू, इकडं काय करू, म्हणून म्हणतो ऐका. अरे लंडीला नवरा झाला कौरा बावरा करता तयारी लग्नाची. विसंगता करता तयारी लग्नाची. नवरा रुसला, बायकोचा नवरा रुसला. काय म्हणतो मला फेटाच हवा म्हणून म्हणतोय करता तयारी लग्नाची. वाढली मी जासिया साल्याची. बघा वाढली मी जासिया साल्याची. बघा या भेटवाल्याची. लांबचे लोक आहे की याच्या कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांना पण मिळेल त्याच्या घरी पोहोचायचं. म्हणून बघा म्हणजे अक्षता पडल्या पण नाही, नवरी पाटा उभी राहिली पण नाही. आणि नवरा आमचा म्हणते घटस्फोट म्हणतात. घटस्फोट आल्या वाद्यास गावला नसता नवरा होता ना. नवरी उभी पण नाही, नवरी आली पण नाही, घटशी पण उभा नाही. हा म्हणतो घटस्फोट. म्हणून त्या फेट्याखाली हे डोकं नावाचं आवडेल. त्याच्यात एवढाच माणसाचं शरीर त्याच्यावर चालतं तो आपला मेंदू. पण ह्यांचा मेंदू डोक्यात नाही, खाली गुडघ्यात आहे. हो ना, मी कधीपासून सांगतो अरे तुम्ही नामवंतच आहात, तुमचा आवाज पहाडीचा आहे, पण मोजून मापून आणि तोलून बुवा बोला. राजेश बुवा जरी तुमच्यापेक्षा वयानं लहान असता तरी आज कधी माझ्या रसिक राजानं राजेश बुवाला कुठेतरी थोडीफार पसंती दिली. आणि म्हणून मित्रांनो बघा जास्त काय बोलत नाही. तर ते म्हणाले मगाशी मला ज्या दिवशी मी स्वतः गाणं लिहिन 1001 रुपयाचं बक्षीस लावणार आहे ते मला बुवा आजचा शब्द लिहून ठेवा. 1000 रुपये ना पुढच्या वर्षी 5000 घेऊन या म्हणून सांगतो. पुढचा विषय ऐका. शाहिरांनी माझ्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बघा म्हणजे काय स्वतःला पण खात्री नाही. जे प्रश्नाचं उत्तर देतात त्यांची त्यांना पण खात्री नाही मी दिलेलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. म्हणून ते म्हणतात 1 वर 1 फ्री आहे ना. 1+1 बुवा दोन्ही पण चुकलं, भावटीला लागलं, दोन्ही पण उत्तर चुकली तुमची बुवा. आणि म्हणून ऐका शाहिरांचा विषय बुवा जो वाचनातून एक भाग विषयाचा घेतलेला आहे तो या ठिकाणी घेऊन आलो. निश्चित 15 माऊली समोर बसलेला आहे आणि बाबू रंगणे घराण्याची खासियत आहे. विषयाचं उत्तर देतोय. शाहिरांचा विषय असा आहे, जो बुवांचा विषय आहे कुठे गेला बाबा आला. रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अभिमान असतो, त्याला शाप कोणाचा आणि वरदान कोणाचं. शाहीर माझ्या वाचनातून जो एक विषयाचा भाग दिलेला आहे तो आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका मित्रांनो, गणेशाचं म्हणजे गणपती बाप्पा ज्यावेळेस 12 महिन्याचा होता, जेव्हा त्यांना 12वा महिना लागतो त्यावेळेस एके दिवशी पार्वती माता त्यांच्या पायात सुवर्णाची चाळ बांधते.
ते जाय